श्री स्वामी समर्थ। तर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की अष्टमीला तुम्हाला आपल्या कुलस्वामिनीला किंवा घटाला तुम्हाला 2 नैवेद्य अर्पण करायचे आहेत। तर ते कोणते, तर त्याबद्दल मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मी आधीच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी तुम्हाला 9 दिवसाचे 9 नैवेद्य, 9 माळी, त्याच्यानंतर देवीची रूपे कोणती आहे 9 ते सगळं आधी सांगितलेलं आहे। तर ते नैवेद्य वेगळे, पण हा जो नैवेद्य आहे हा अष्टमीला आपल्याला आपल्या देवी आईला दाखवायचा आहे। तर ते देवी आईला अतिशय प्रिय असे नैवेद्य आहेत आणि ते कोणते तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर त्यामध्ये पहिलं आहे की बासुंदी। आता बासुंदी सगळ्यांनाच माहिती आहे की काय असते। तर त्या दिवशी तुम्हाला बासुंदी करायची आहे। मग ते दिवसभरात तुम्ही केव्हाही नैवेद्य दाखवला तरी चालेल, तुम्ही सकाळी दाखवा, संध्याकाळी दाखवा, पण तुम्हाला बासुंदीचा नैवेद्य दाखवायचा आहे। तर समजा कोणाला वेळ नसेल, कोणाचं असं म्हणणं असेल की बाहेरून आणली चालेल का, तर चालेल, पण कसं असतं ना, फक्त दूध आणि साखर तुम्हाला लागणार आहे आणि ज्याची इच्छा असेल ड्रायफ्रूट टाकायची तर ते टाकू शकतात। पण समजा ज्यांच्या घरी नसेल तर त्यांनी फक्त दूध आटवून त्याच्यात फक्त साखर टाकली आणि तो जरी नैवेद्य दाखवला देवीला तरीही चालेल। आणि त्याच्यानंतर पुढचं आहे की तांबूल म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की जे विड्याचं पान असतं, तर आपण जे जेवणानंतर विड्याचं जे पान खात असतो तर त्याचं हे समजा जे पानवाले असतात ना त्यांना माहिती असते की तांबूल काय असतं। म्हणजे ते सगळं मिक्स वगैरे करून ते तांबूल बनवतात। तर एक तर तुम्ही तसं तयार करून आणा, नाहीतर तुम्हाला जर घरी बनवता येत असेल तर तुम्ही घरीसुद्धा बनवू शकतात। पण तुमच्याकडून जर नाहीच झालं तर तुम्ही जे पानवाले असतात ना त्यांच्याकडून सुद्धा हे तांबूल तयार करून आणू शकतात। हे सुद्धा देवीला अतिशय प्रिय आहे। तुम्हाला देवीला नैवेद्य हा तांबूलचा दाखवायचा आहे। तुम्हाला जर घरी तांबूल बनवायचं असेल तर त्याच्यासाठी 13 वस्तू लागतात। तर त्याच 13 वस्तूंचं तुम्हाला जे तांबूल आहे ते देवीला त्याचंच नैवेद्य अर्पण करायचं आहे। तर त्यामधल्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या कोणत्या आहे। मग तुम्हाला जर घरी तयार करायचं तर तुम्ही करू शकतात, पण तुमच्याकडून जर घरी नसेल होत तर तुम्ही पानवाल्यांना जाऊन तुम्ही सांगा की त्या 13 वस्तू कोणत्या कोणत्या, मग ते तुम्हाला तसं तयार करून देतील। तर त्याच्यामधली पहिली वस्तू आहे की पान, दुसरं आहे सुपारी, तिसरं आहे कात, चौथा आहे चुना, 5वं आहे लवंग, 6वं आहे खोबरं, 7वं आहे इलायची, 8वं आहे कापूर, 9वं आहे जायफळ, 10वं आहे केशर, 11वं आहे कस्तुरी, 12वं आहे बदाम आणि 13वं आहे साखर। तर हे अशा प्रकारे हे जे 13 वस्तू आहेत याचं तुम्हाला तांबूल बनवायचं आहे आणि त्याचा नैवेद्य तुम्हाला देवी आईला दाखवायचा आहे। तुमच्या माहितीसाठी वाटल्यास तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल या वस्तू, मग तुम्ही घरीसुद्धा बनवू शकतात, नाहीतर बाहेरूनसुद्धा बनवून आणू शकतात। तर आता तुम्हाला कळलेलंच असेल की अष्टमीला तुम्हाला देवी आईला कोणते 2 नैवेद्य अर्पण करायचे आहेत। एक आहे बासुंदी, दुसरा आहे तांबूल। तर हे दोघं नैवेद्य तुम्हाला त्या दिवशी अष्टमीला दाखवायचे आहेत आणि नैवेद्य दाखवल्यावर प्रसाद म्हणून घरात सगळ्यांनी थोडं थोडं खायचं आहे। तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।